पुढे एक महत्त्वाची बातमी समोर येते। अजित पवार यांच्या अपघाती निधनाच्या बाबतीत सखोल चौकशी व्हावी यासाठी आज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सखोल चौकशीची मागणी केलेली आहे। राष्ट्रवादीचे सगळे प्रमुख नेते यावेळेला उपस्थित होते आणि त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे आणि अजित पवार यांच्या अपघाताची सखोल चौकशी करावी अशी मागणी केलेली आहे। यावेळेला सुनील तटकरे, त्यानंतर प्रफुल्ल पटेल, हसन मुश्रीफ, पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार उपस्थित होते। प्रणाली कापसे आमच्या प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देत आहेत। प्रणाली, आपण बघतोय राष्ट्रवादीचे सगळे महत्त्वाचे नेते मुख्यमंत्र्यांना भेटलेत, या भेटीमध्ये नेमकं काय काय घडलंय? आज दुपारी ही भेट झालेली आहे, जेव्हा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पार्थ पवार, राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, राष्ट्रीय अध्यक्ष प्रफुल्ल पटेल, मंत्री हसन मुश्रीफ या सगळ्यांनी दुपारी मुख्यमंत्री यांची भेट घेतली आणि त्यांना एक निवेदन दिलेलं आहे की या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जावी, सखोल चौकशी केली जावी। जे प्रश्न वेगवेगळ्या माध्यमातून उपस्थित केले जात आहेत त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या चौकशीत पुढे यावी, कोणाच्याही मनात काही संशय राहू नये अशी ही संपूर्ण सखोल चौकशी व्हावी अशी मागणी करणारे हे पत्र जे आहे ते आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आलेलं आहे। खरं तर 3 आठवड्याचा कालावधी होऊन गेलेला आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीनं राष्ट्रवादी पक्षाच्या वतीनं हे पत्र देण्यात आलेलं आहे। त्यामुळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी प्रश्न सुद्धा उपस्थित केलेला आहे की 3 आठवड्यानंतर तुम्हाला ही शहाणपण सुचलेलं आहे का, जेव्हा समाजातल्या वेगवेगळ्या स्तरातून लोक प्रश्न उपस्थित करतायत की चौकशीची मागणी का केली नाही, तेव्हा आता हे तुम्हाला उशिरा सुचलेलं शहाणपण आहे का, असा प्रश्न विकास लवांडे यांनी उपस्थित केलेला आहे। परंतु आज राष्ट्रवादी पक्षाच्या वतीनं सर्व प्रमुख लोकांसह मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आलेलं आहे, ज्यात अजित पवार यांच्या अपघाती निधनाची संपूर्ण चौकशी, सखोल चौकशी व्हावी असं निवेदन करणारं पत्र हे देण्यात आलेलं आहे। बरं प्रणाली, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।